तुला भारी आहेस. तू माझ्यासोबत असला ना मला कशाचंच भान नाही राहत. मी खूप लकी की मला तुझ्यासारखी मुलगी भेटली. तुझ्यापेक्षा जास्त लकी तर मी आहे, कारण आपण लग्न झाल्यावरती मुंबईला राहणार आहे. आपला स्वतःचा फ्लॅट असणार आहे. आय लव्ह यू प्रशांत. लव यू टू. वा वा वा, तिकडे राहिलंय बघ, घे भरून. ए तुला काय करायचंय? हा आमचा वट आहे, मी बघून घेईल. तुमचंच आहे, मी कुठं म्हणलं आमचं आहे. ई किती घाण आहे, इथं थांबू पण नाही वाटत. हे बघ तुला एवढंच वाटत असेल ना का, तर तू झाडू घे आणि झाडून काढ सगळे. ह्याच कारणामुळे मी तुला लग्नाला नाही बोलले, नाही तर आयुष्यभर मला शेणच काढावं लागलं असतं. बरं नको काढू, तू कशाला आले ते सांग. दूध का नाही टाकला आज? तुम्ही मुली ना टीव्ही चॅनल बदलल्यासारखं बदलत आहेत. कालपर्यंत माझ्या मागे होती, आज लगे दुसरा. काय भावना वगैरे आहेत का नाही तुम्हाला? मी कोणासोबत पण हिंडन. तुझं दूध टाकायचं काम आहे ना, ते कर. हे बघ मला वाईट वाटलं होतं म्हणून मी दूध नव्हतं टाकलं. पण प्रेमासाठी मी माझ्या पोटावर नाही पाय देणार. माझ्या बरोबर माझ्या घरच्यांचं पण याच्यावरच चालत आहे. मी टाकतो उद्यापासून दूध तुला. टाकतो नाही, टाकावंच लागल. आता सांगितलं नाही एकदा टाकतो म्हणून. कशाला डोकं खाते माझं? तुझ्या आणि घरी काम टाकलं नाही मी. जा पण. तुला मोठा कामाचा दिवा आणि मला जस काही कामच नाही. चल. ए वै भ्या, तुला अक्कल नाही का रे? माझ्या मध्ये मध्ये केल्याशिवाय तुला जमतच नाही का? तुला काय गरज होती माझ्या घरी येऊन सांगायची तो पोरगा माझ्यासाठी चांगला नाही? अगं खरंच तो पोरगा तुझ्यासाठी चांगला नाही म्हणून तुझ्या घरी सांगितलं. मला कळतं माझ्यासाठी कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. तू सांगू नको. दूध खोळी नाही मी. अगं तुझ्यापेक्षा त्याला मी चांगला ओळखीतोय. तुझ्या मागे 10 पोरींना फिरत होतो गावातून. तुझ्यासाठी चांगला नाही का तो? तू आता त्याच्याबद्दल वाईटच सांगणार आहेस? तू कुठं चांगलं सांगणार आहे? आता तुझी जागा घेतली ना त्यांनी. बघवत नसल. तुम्हाला ना खरं प्रेम करणार कधी कळणारच नाही. त्याला तुम्ही नाही म्हणणार आणि जो असा फसतो ना त्यांना लगेच हा म्हणणार. तुझ्यासारखं तो मला शेतात काम नाही करायला लावणार. तो मला मुंबईला राहणार आहे. तो मस्त कामाला जाणार, मी घरी बसून त्याची वाट बघणार, स्वयंपाक करून ठेवणार आणि माझ्या हाताने त्याला भरवणार. अगं हीच तर त्याची सगळ्यात मोठी खीड आहे ना. तो पुरीला मोठ्या मोठ्याला स्वप्न दाखवतो, मुंबई पुण्याला फिरायला घेऊन जातो आणि मग त्यांचा फायदा घेऊन त्यांना सोडून देतो. तुझ्या बरोबर पण असंच करेल तो. तू नको माझ्या भल्याचा विचार करू, स्वतःच भलं कर. पोरगी भेटन का ते बघ. ते बघ मला पोरगी भेटेलच आणि तुझ्यापेक्षा चांगलीच भेटेल. बघू ना, इथंच आहे मी. जाणार नाही दुबईला, इथंच मुंबईला असणार आहे. हा मी पण बघतो ना कोण तुला मुंबईला नेते. हम्म तुम्हाला शहरात जाऊन 10 बाय 10च्या रूम मध्ये राहायला आवडत, शेतात काम करायला नको. तुला बोलून काय फायदा आहे? त्यांनी दाखवलं तुला मोठ्या मोठ्या स्वप्न, तू त्या स्वप्नांच्याच माग. पण एक लक्षात ठेवू, तुला आता नाही कळणार. जेव्हा वेळ निघून जाईल ना तेव्हा तुला कळलं. हा शहाणपणा आहे ना, मला नको शिकू. जाऊन तुझ्या मशीनला शिकव, ते ऐकतील तुझं. हे बघ मी तुला शेवटचं सांगतो, भले तू माझ्या बरोबर लग्न नको करू पण त्याच्या बरोबर पण करू नको. तुझ्यासाठी चांगला नाही तो. तू ना जळतोय त्याच्यावर. तुला आमचा जोडाच देखवत नाही. जळकुट्या. अगं तुमचा जोडा जसा काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, जळवते मी त्याच्यावरती. काय आहे का त्याच्यामध्ये? माझ्यासारखं तरी आहे का? तुझ्यासारखा नाही, त्यापेक्षा भारी दिसतो. एकदम शाहरुख खान सारखी स्टाईल मारतो. मी कायला जळू तुमच्यावरती? एवढे दिवस आपण रिलेशनशिप मध्ये होतो, साधा एक गिफ्ट तरी दिलंयस का मला? त्यांनी मला आयफोन दिलाय. अगं तो माझ्या बरोबर लग्न केलं असतं ना, आयफोन काय तुला 4 व्हीलर मध्ये फिरवली असती. फिरवली असती, पण त्याने दिलाय आता मला फोन. कुठे येतो आता? घरी. घरी दिला असलं बापाच्या पैसे घेऊन, नाही तर घेतला असेल हप्त्यावरती. कसा का असा ना, दिलाय ना. तुला तर ते पण जमलं नाही. ए बरं बाई, माय नको डोकं खाऊ आता. तू जा जा घरी पण. बरं ऐक ना, आपल्या पेरूला पेरू आलेत का? आपलं? आमचं म्हणा आमचं. तुमचंच. तुमच्या पेरूला पेरू आलेत का? हा आलत ना. ए कुठे चाली? तुला नाही देणार, जपळ घरी. नको देऊ, तो आनंद मला विकत. हा आण ना. बरं ऐक,
जा जाऊन घे. शेतकरी आहेत आम्ही, कधी कोणाला रिकाम्या हाताने पाठीत नाही. सर तिकडं. काय हो काय इच्छा करताय? अगं तोच विचार, दुसरं काय चालणार आहे? काय अगं अख्खं वरीच संपलं. वैभ्यासाठी एवढ्या पोरी बघितल्या, एवढी धावपळ केली, पाणी पण त्याचं काय कुठं जुळून नाही आलं बघ. जुळलं नका काळजी करू तुम्ही. जेव्हा योग यायचा ना तेव्हा येतोय बघा. काळजी करून काय होणार आहे का? अगं तसं नाही, पण आजकाल पोरीच्या अपेक्षा लय वाढल्यात. पोरीच्या काय त्यांच्या आईबापाच्या पण वाढल्यात बघ. पोरीला वाटतं पोराचा पुण्यात फ्लॅट पाहिजे, 4 चाकी पाहिजे. पोरीच्या बापाला वाटतं गावाकडं घर पाहिजे, शेती पाहिजे. आणि आईला तर वाटतं सासू सासरीच नको. खरं आहे. आजकाल लोक पोरांचा विचारच करणं झाले. फक्त राजा राणीचा संसार, आईबाप नको, कोणी बाकी नातेवाईक नको, असं करून कसं चालेल? लोकांना कसं कळत नाही? असं होतंय होय कधी? आता ह्यांची पोरगी काही शेतात काम करणार आहे का? पण बापाला मात्र गावाकडे शेती पाहिजे. लय अवघड होऊन बसले. आपण तर बघताना बघू बाई चांगली पोरगी. आता काय, शेवटी त्याच्या नशिबात जे असेल ते होणारच आहे. ते तर आहेच. काय रे? वय बाय, पाणी. कुठं गेलता एवढं उन्हाचं? मोटर बघायला गेलतो. बरं ऐक, उद्या सकाळी सकाळी तयार हो. आपल्याला तळपेवाडीला जायचंय पोरगी बघायला. हे बघा, आपण जाऊ, पण पुरीच्या घरच्यांना आधीच सांगून ठेवा का पोरगा काय करतोय ते. एकतर मी आहे दूधवाला, पुरींना दूध प्यायला आवडत आहे, पण दूधवाला नवरा नको. अरे सगळ्याच पोरी तशा नसतात काय. आणि तसं बी त्यांना माहिती तू काय करतो ते. तरी आपण परत सांगू, आपल्याला बी तशी कोणाची फसवणूक नाही करायची. काय आपण सांगितलं आहे त्यांना. आपण काय कुणाला खोटं बिटं करून तसं करणार नाही बाबा. हम्म. जे आहे ते सांगणार. द्यायची पोर तर द्या, नाही तर नका देऊ. त्यामुळे तू चल उद्या बघ पोरीला. सकाळी जायचंय आपल्याला, सकाळची सगळी कामं उरकून घे. हम्म. आपण सकाळच्या पाराला जाऊन येऊ. लवकरच उद्याच्या दिवशी. तर मला ह्यावेळेस नक्की वाटते की गोड बातमी मिळणारच बघ. काय हे बघा, तिथं जाऊन नकार मिळण्यापेक्षा ना आपण न गेलेलंच परवडलं. तेवढंच आपल्या गाडीचे पैसे तरी वाचतील. तू कशाला पैशाचा विचार करतोयस? त्यासाठी म्या भक्कम आहे. तू नको काळजी करू. तू फक्त उद्या सकाळी सकाळी तयार हो. आणि तू नकार बिकार द्यायच्या गोष्टी आताच नको करू. पहिलं जाऊन तू येऊ तिथं आपण. नको एवढा विचार कर. हा, जाऊन बघू आधी. पोर पटली तर पुढचं. हा, आणि एकीने हात सोडला म्हणून सगळ्या तशाच नसतात. आता हिची आम्ही चौकशी केली आहे थोडी, तर कानावर तर बरंच पडलंय. आपण जाऊन येऊ उद्या. अरे तू देवाने जोडावरती लिहिलेला असतो. तिथं कुठं असेल ती भेटेलच केव्हा ना केव्हा. हा, नको उगी काळजी करू. आपण काय कोणाला खोटं बोलत नाही बाबा. आपण तशी माणसं आहात काय. मग जे आहे ते खरं सांगायचं. पटलं तर करतील, नाही तर सोडून देऊ. हा, काय तर. आणि माणसं ओळखीतलीच आहेत. काय शैले, हम्म. मला तर नक्की वाटतंय उद्या काहीतरी चांगलीच बातमी कळणार. होऊ दे बाई, चांगलंच होऊ दे उद्या. वायब्या, तू पण चांगले टापटीप कपडे घाल. काय जाऊन येऊ. ह्या 2 महिन्यात तुझा बार उडवायचा म्हणजे उडवायचाच. काय
केस बी थोडे कापून घे. हा काय अवतार करून ठेवलाय. हिरो नको का दिसायला? हा. पोरग आहेच माझं हिरो. हिरो पेक्षा कमी आहे का? जेवण झाले का? हा झालंय की. चला जेवायला आता वरतीच. शैले हा. एक काम कर, जेवा इथंच आण. तसं बी वारा मस्त सुटलाय. काय रे बाब्या, इथंच जेव. हा चालते. चालतंय, बसा दोघं, येते मी घेऊन. हा, येतो हा? घेऊन. हा. वाब्या आपण तोपर्यंत पाणी देऊ. हा चालते. आलेच मी. हा लवकर ये ग. हा हा. बाबा किती जणांना पाणी द्यायचं राहिले? अरे देऊ समजच आता. आपण ना पुढच्या वर्षी ना या समद्या खासरांना ना कांदा लावू. अरे पण कांद्याला भाव बी भेटला पाहिजे ना. भाव नाही भेटला तर आपण साठवून ठेवू ना. आणि जेव्हा भाव भेटेल ना तेव्हा समजा कांदा बाहेर काढू. तू म्हणतोय तर तसं करू. फक्त कांद्याला भाव चांगला भेटला पाहिजे. तुझं लगीन धूम धडाक्यात. कशी कळी खुलली लग्नाचं म्हटल्या. चला पाणी देऊन देऊ. हा चल. बर पाणी तर दे थोडस. पाणी पिऊ दे बाबा. गर्मीनी सारखी तहान लागते बघ. या लवकर. हा आलोच. सर वैद्या आणि आपल्या वहिनीचा बेकअप झाला. अरे कोण वहिनी? ते ते जुनं सामान अरे ती कसली वहिनी? ब्रेकअप होऊन वर्ष झालं आता तिला. वहिनी नको म्हणू तिला. कधी बेकअप झाला मला नाही माहिती. अरे झाला मागच. आणि हे बघ तिचा ब्रेकअप झाला हे बरंच झालं. अरे त्यांना खरं प्रेम करणारा नकोय. असली फसवणारेच पाहिजे असतात. जाऊ दे मोरू दे. बरं झालं. वहिनीला तीच पाहिजे ना असते. आणि मग बरं चल जाऊ पोहायला. थांब, ए काय रस्ता अडवते? मला बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचं सर. पण मला बोलायचंय तुझ्याशी. अगं सांगितलं ना मला नाही बोलायचं. पण मला बोलायचंय ना तुझ्याशी. अगं मला नाही ना बोलायचं. मला बोलायचंय. थांब. तू काही येडी आहे काय? सांगितलं ना एकदा कळत नाही का? मी पण सांगितलं ना तुला मला बोलायचंय. अगं जाऊ दे काही. काय बोलायचं बोल. इथं नाही, दुसरीकडे जाऊ. बरं बस. चल. अगं आता बोलणार आहे का काय झाले ते? अगं बोल ना का दात खिळी बसली. वैभव मला कळतच नाही मी कुठलं तोंडाने. खरंच मी लय मोठी चूक केली. पण मला माहितीये तुझं माझ्यावरती प्रेम आहे. तू करशील ना मला माफ? करशील ना माझ्यासोबत लग्न? हा ना तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मी तुला कधीच माफ करू शकत नाही. माझी ही शेवटची चूक म्हणून तरी माफ कर. पण मला माहितीये तू मला माफ करशील. आणि मला हे पण माहितीये की तुझं माझ्यावर अजूनही लय प्रेम आहे. तू मला समजावून सांगत होतास पण मी नाही ऐकलं तुझं. त्याचाच मला पश्चाताप होतोय. पण त्यांनी मला लय मोठी मोठी स्वप्न दाखवली रे आणि मी त्याच्यात वाहवत गेले. पण तू करशील ना मला माफ? कोणत्याही व्यक्तीची किंमत ना तो जवळ असल्यावर कधीच कळत नाही. तो लांब गेल्यावरच कळते. आणि आता तुला तुझी चुकी कळाली त्यामुळे तू माझ्याकडे आले. पण मी तुला कधीच माफ करू शकत नाही. जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा तूच बोललेला ना की मी तुझी कधीच साथ सोडणार नाही, कायम तुझ्या सोबत राहील. मग आता काय झालं? हा म्हणलो होतो तेव्हा मला माहित नव्हतं ना तू अशी रंग बदलशील म्हणून. नाही तर तुला असं कधीच म्हणलं नव्हतं. खरं तर तुला कधी विचारलंच नसतं. तू एकदा पण माझा विचार नाही केला. तू जर ठरवलं ना आपण परत एकत्र येऊ शकतो. मी दूधवाला आहे म्हणून मला लगेच सोडून गेली. अगं तो नोकरीवाल्यापेक्षा ना मी कितीतरी पटीने पैसे कमीतोय.
पण तुला ते नाही कळलं. जाऊ दे. माफ कर ना वैभव. आता मला माझी चूक कळाली आहे. आता वेळ निघून गेलो त्याचा काय फायदा. वैभव, तुला आठवतंय का आपण इथंच बसून आपल्या प्रेमाची स्वप्न रंगवली होती. तू मला बोलला होता तू मला कधीच नाही सोडणार. ती स्वप्न रंगून काय फायदा झाला. त्या स्वप्नांचे सगळे राग केले तो. तू आता हे जे झालं ते विसर ना. आपण परत नव्याने सुरुवात करू. हे बघ, काचेचा ग्लास एकदा फुटला ना त्याच्यामध्ये पाणी कधीच पिता येत नाही. हा माहिती आहे, नाही पेता येत. मग तसंच नात्यांचं असते. एकदा का विश्वास नावाचा पक्षी त्या झाडावरून उडाला ना तर त्या झाडावरती कधीच बसत नाही. साहजिक आहे रे तुझं हे असं बोलणं. पण मी तुला विचारलं होतं तुला मी पाहिजे का म्हशी, आणि तू म्हशींना निवडलंस. माझं स्वप्न होतं मुंबईला राहायचं आणि तू मला तिकडे जायला नाही बोललास. आणि तेवढं तो माझ्या आयुष्यात आला आणि त्यांनी मला मुंबईला न्यायचं स्वप्न दाखवले आणि मी फसले रे. अगं तुला माफ पण केलं असतं का मी, पण तुम्हाला नाही म्हणून 2 वर्ष थांबले असती ना आणि परत माझ्याकडे आले असती ना तर मी हसत हसत तुझ्याबरोबर लग्न केलं असतं. पण तो तसं न करता तर दुसऱ्या पोराकडे गेली आणि तिने धोका दिल्यावर परत माझ्याकडे आली. अगं कसं माफ करू मी तुला. तू जर मला माफ करणार नसशील ना तर मी या पाण्यात उडी मारून जीव देईन. जा दे जीव. तसं मग मला काही फरक नाही पडत तुम्ही मेल्यावर. बघा तुला लास्टचं विचारते. जा ना, मार उडी. 1 2 3. थांब. तसं पण तुम्ही मेल्यावर काही फरक नाही पडायचा. पण तुझे घरचे मलाच म्हणतील का तू आज दिले ढकलून, आणि गावातले सगळेच म्हणतील का तुझ्या बरोबर गेली ती पोर कुठे गेली. वैभव, मला एकदा माफ कर. तू जर खरंच माझ्यावर प्रेम केलं असशील ना तर ही माझी शेवटची चूक म्हणून तू मला माफ करशील. जा, केलं तुला माफ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर लग्न कधीच करू शकत नाही. माझ्या आई वडील ज्या पुरीबरोबर सांगतील ना त्याच पुरीबरोबर मी लग्न करणार. तू जर हेच ठरवलं असशील ना तर तू पण हे लक्षात ठेव, मी लग्न केलं ना तुझ्याशीच करणार. आत्या, ओ आत्या, आत्या. अगं हो 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 हो, कोण आहे? अगं काय एवढे जोरात दरवाजा वाजवतात? होय, काय झालं? का रडती? हा, मला तुमच्या पोरासोबत लग्न करायचे पण तो मला लग्नाला नाही बोलतोय. अगं तूच तर नाही म्हणत होती ना, म्हणून दुसरी पोर बघितली आम्ही. पण आता मी हो बोलले ना. अरे नको रडू, बोलते मी त्याच्याशी, रडू नको. नको रडू, शांत शांत, बोलते मी त्याच्याशी. शांत. शैली, ही कशा पायी इथं आली? वैभवशी लग्न करायचं म्हणते आता. अगं पण हिनीच नकार दिला ना. तिला जायला सांग घरी. वैभव येईलच आता, तू चिडचिड करील. मामा, मला माफ करा, मी चुकले. मला वैभवशीच लग्न करायचंय आणि तुमचीच सून व्हायचंय. चुकली ना तू, आम्हाला नाही चुकायचं आता. हे बघ पुरी, आमचा काही तुझ्यावर विश्वास नाही राहिला. पोरानं तुझ्यावर प्रेम केलं आणि तू काय केलं? हा, पण आता मला माझी चूक कळली, मी परत असं नाही करणार. तुम्ही त्याला समजावून सांगा ना, तुमचं तो ऐकल. शैले, तिला बसायला लाव तिकडं. द्या सोडून आता. मी बी पोरीला चांगली ओळखते. झाली चूक तिच्याकडनं, मग काय तेच धरून बसायचं? पोर आहे ती बी. अगं चूक झाली पण परत नाही होणार कशावरनं? नाही करायची. अहो जसं आपल्या वैभव आहे तशीच ती पण ना. चुका होणारच पोरांकडनं. आता ती एवढी रडतीये. अगं मला पण वाटते तिचं लगीन वैभव संग व्हावं. तो पण तयार झाला पाहिजे ना. करू ना आपण तयार. समजवा तुम्ही त्याला. तो तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुमचा शब्द कधी पडू देईल का तो? त्या तुम्हीच समजवा त्याला. हा,
आहे शिकायला आले इथं. तू बस आधी. आत्या मी तुमच्या पोराशीच लग्न करणार आहे. आहे मला काही हिच्या बरोबर लग्न नाही करायचं. तिला लाव घरी. अरे तू बस, शांततेत बोलू ना, बस आधी तू. काय खेळ लावला रे तुम्ही दोघांनी? ही कधी नाही म्हणती, कधी तू नाही म्हणते. पण वायब्या बोलतोय ते बरोबरच बोलतोय. तू काय तिची बाजू घेती? बाजू नाही घेत, पण खेळच लावलाय ना दोघांनी. अगं पण मी आईला सांगितलंय ना मला नाही तुझ्या बरोबर लग्न करायचं. पण मला तुझ्याशीच लग्न करायचंय. वैभ्या, आता तयार आहे ना पोरगी, मग तू का असं करतो? करून टाका आता लग्न. अगं आहे तू लय बोल आहे ग. ही आता हा म्हणते पण नंतर लग्न झालं पलटल ही. नाही पलटी मारायची रे. अगं आहे पुरीला लग्न आधी पण लय पर्याय असतात आणि लग्नानंतर पण लय पर्याय असतात, पण पोरांना कधीच पर्याय नसतात. वायब्या, तू नग लय पर्यायांचा विचार करू. ती पोरगी एवढी रडत पडत आपल्या दारात आली आहे, काहीतरी विचार करूनच आली असेल ना. आता तू नग लय ताणून धरूस. काय बरं ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे, पण मी म्हणाल ना तेच तिनं केलं पाहिजे. अरे करीन की, तू विचारून तर बघ. शान भरशील का? बरं शेतात काम करशील का? करीन. धारा काढशील का? काढीन. हे बघ शेवटचं विचारते बरं काय, मी शहरात नाही राहणार, गावाकडेच राहणार आहे. गावाकडे राहशील का? तू म्हणशील ते सगळं मी करीन, पण मला फक्त तुझ्यासोबत लग्न करायचं. हे बघा मग दोघांना शेवटचं सांगतो, मी लग्न करायला तयार आहे पण हिच्याबरोबर कधीच लग्न करणार नाही.